नुसतंच मेहनत नाही, धन मेहनत फुलं लागते काय? नाही नाही, धन नाही नाही, फुलाच्या झाडाखाली 15 तास ध्यान करा, फुल लागते काय? नाही लागत, नाही लागत. म्हणून त्या धनाला मनाची जोड द्या. कशाची जोड द्या? त्याच्यात मन जर लागलं ना, धन सदुपयोगी लागते. कर्मामध्ये जर मन ओतलं, जीव ओतला, जीव. हे बा, आम्ही एक एक्झाम्पल, एक साधं उदाहरण सांगतो. एका झाडाचे वांगे, रामभाऊजी 3 बाया जोड द्या. झाड एकच, झाड एकच, एकाच वांग्याचे झाड वांगे 3 बाया जोड द्या. सारखे मसाले 3 बाया जोड द्या. सारखं तेल 3 बाया जोड द्या. मीठ सारखं द्या, तिखट सारखं द्या. भाजीची चव सारखी नाही होत. काय हो, याला कारण काय? काय कारण आहे? कधी शोधलं का? एकाच झाडाचे वांगे मोजून तिखट द्या, मोजून मीठ द्या, मोजून मसाले द्या, चव सारखी लागत. याला कारण काय? तिची प्रवृत्ती. भाजी करणाऱ्याची प्रवृत्ती कशी आहे? भाजी करणाऱ्याचं मन किती गुंतलं आहे? भाजी करणाऱ्याचं नॉलेज किती आहे? भाजी करणाऱ्यामध्ये खूप सुंदर झाली पाहिजे असा आत्मा किती ओतला आहे? त्याच्यावर तिचं भाजीचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे. वस्तू कमजोर असली चालल, मन जर रस. आपण काय म्हणतो? या बाईच्या हाताला चव आहे. वांग्याला चव आहे म्हणतो का? नाही, या बाईच्या हाताला चव आहे. असतात काही बायाच्या हाताले चव असते, काही बायाच्या हाताले तुम्हाला नाही म्हणत. लक्षात घ्या. हा, काही बाय खरंच असते ना, ते साधी भाजी करून तरी त्याला काय राहते? एखादा माणूस ज्यानं बाईनं कोणता परमार्थ केला हो, तिला ना संस्कृती येत ना, तिला भागवत येत. पांडुरंगा, मी अज्ञानी आहे, मी पामर आहे. पांडुरंगा, मला तुझ्या नामाचं पलीकडलं काहीच येत नाही. बस तुला शतकोटीचे बीज वाच्य उच्चारी, बस रात्रंदिवस तुझं स्मरण करतो. तिला देवळात जायचं कामच नाही पडलं. देवळातला देव तिच्या घरी आला. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण हरी नारायण हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. जीव होता. आपल्याला जर अनुभूती, प्राप्ती, हा कीर्ती, यश, त्याच्यासाठी तुम्हाला आपला जीव ओतावा लागेल. जीव ओता लागेल, आत्मा ओतावा लागेल, समर्पण व्हावं लागेल. महाराज, अशी साधना जो कोणी करतो त्याला धनाची प्राप्ती होतं, आरोग्याची प्राप्ती होतं, ईश्वराची प्राप्ती होतं. लक्षात घ्या, त्याला ईश्वराची प्राप्ती होतं, त्याला धनाचीही प्राप्ती होतं आणि त्याला आरोग्याचीही प्राप्ती होतं. आपल्याला तन, मन आणि धन. लक्षात घ्या, हे 3 पानाचं बेल शिवशंकराच्या पेंडीवर व्हायचं आहे. किती पानाचं? तन, मन, धन. हे 3 पानाचं बेल आपल्याला त्या भगवान शंकराच्या पिंडीवर समर्पण करायचं आहे. समर्पयामी म्हणा. ओम नमः शिवाय. नम म्हणजे, नमचा अर्थ काय होते? तोच होते, समर्पण. मी त्या तत्वाला काय होत आहे? समर्पण होत आहे. नमन म्हणजे काय होते? नमन. नमन म्हणजे नुसतं डोळे लावले, तोंडाने म्हणून आला न मन, मन रहित अवस्था. मी मनच त्याला अर्पण केलं. मन अर्पण करून जर भारत मातेचं नमन झालं. शाळेत पहिले काय होते? गेल्याबरोबर नमन. शाळेत गेल्याबरोबर पहिले काय होते? नमन. देशाला मन अर्पण करून जर प्रत्येक शाळेत नमन झालं तर या देशावर वाकडी नजर करून पाहण्याची ताकद कोणात नाही, एवढी ताकद भारतात आहे. श्रीमन नारायण. पण नमन तोंडानं होते. भारत माझा देश आहे, भारत मातेवर माझं प्रेम आहे, हे तोंडानं होते. हे तोंडानं होते. ज्या दिवशी आचरणानं होईल, कशानं होईल? आचरणानं होईल, तेव्हा भारत महान होईल. लक्षात घ्या. म्हणून आचरण महत्वाचं आहे. कर्माचरण
ज्ञानाचं आचरण आणि उपासनेचं आचरण, तेव्हा त्यांची कृपा होते. लक्षात घ्या, कृपा हा जो विषय आहे, कृपा हा जो विषय आहे, तो ज्याला प्राप्त करायचा आहे, तो ज्याला जीवनात मिळवायचा आहे, त्याची सुरुवात त्यांनी क्रमक्रमानं करा. क्रमक्रम म्हणतात त्याला. शिडी अगर चढनाच हो, जागे आहे ना? कोणी झोपला असेल त्याला चिमणा घ्या. लक्षात घ्या, शिडी अगर चढनाच हो, जल्दी पहरिया डाल दो. शिडी ज्याने चढायची आहे, वर ज्याने जायचं आहे, प्रगती ज्याने करायची आहे, त्याला एक एक पायरी सोडायची आहे. एक एक पायरी सोडाल तरच बरं जाणार ना. पहिली पायरी आहे आळस. पहिली पायरी कोणती आहे? आळस. तिला सोड. तेव्हा कोण्या पायरीवर गेला? दुसऱ्या. कोण्या पायरीवर गेला? दुसऱ्या. दुसरी पायरी आहे अज्ञान. कोणती आहे? अज्ञान. अज्ञान. अज्ञानात किती कर्म झाले, लाभ काय? आंधळी दडते, जुनी म्हण आहे, आंधळी दडते, कुत्र पीठ खाते, फायदा काय? ध्यान द्या. पहिली पायरी कोणती आहे? आळस. आळस. आळस पहिली पायरी. प्रगतीला अडचण करणारी पहिली पायरी आहे आळस. दुसरी पायरी आहे अज्ञान. अज्ञान. कोणती? अज्ञान. अज्ञानात तू रात्रंदिवस कष्ट केलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? दुसरी पायरी कोणती आहे? अज्ञान. तिसरी पायरी कोणती आहे? ऐकून घ्या. तिसरी